नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड. जे की महाराष्ट्र शासनाने ज्या नवनवीन योजना देत आहे आणि त्या योजनेअंतर्गत आम्ही जी बातमी माझी लाडकी बहीण या संदर्भात आम्ही ॲप बनवून दिला होता. म्हणजे ॲपद्वारे फॉर्म कसा भरायचा यांची माहिती सांगली होती. आणि त्यानंतर जेव्हा जे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे की GR आला नव्हता, GR न आल्यामुळं आम्ही ती बातमी लावली नव्हती. परंतु आता GR आला. तो GR काय आहे काय नाही आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. जर काही अडचणी आल्यास तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला सक्षमीकरण, स्वच्छ इंधन, पर्यावरण संरक्षण हा योजनेचा उद्देश आहे. राज्यातील महिलांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी आर्थिक मदत हा उद्देश आहे. योजना राज्यभरात सुरू आहे. लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना असणार लाभार्थी 830 रुपयाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार. पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध होणार. गॅस जोडणी महिलेच्या नावाने शिधापत्रिकेनुसार एकच लाभार्थी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडर वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार. केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा होणार. अशा प्रकारे त्या योजनेचं म्हणजे सारांश आहे. तर आता आपण पाहूत की जो GR काय आहे. तो GR सुरू होत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक गॅस 2024 पत्र क्रमांक 58 नापो 27 कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक 30 जुलै 2024 चा हा GR आहे. संदर्भ 1. माननीय मंत्रिमंडळ सचिव यांचे 24/7/2024 रोजीचे पत्र. माननीय मंत्रिमंडळ बैठक दिनांक 11/7/2024 विषय क्रमांक 7. 2. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक वा.इ. 2024 क. 96 कार्यालय 2 28/6/2024. प्रस्ताव. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे. देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली आहे. तसेच सदर योजनेचा व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने
गॅस 3 सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल. नंबर 1 लाभार्थी पात्र कोण असेल? लाभार्थी पात्र नंबर 1 सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. नंबर 2 सद्यस्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. नंबर 3 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात राशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. सदर लाभ केवळ 14.2 कि गॅस वजनाचा गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदेय असेल. योजनेचे कार्यपद्धती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. 1 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी गॅस सिलेंडर नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकाकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देणारी रक्कम रुपये 300 केंद्र शासन सबसिडी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते. त्यानंतर त्याच धर्तीवर तेल कंपनीने राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडर किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. नियंत्रण सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थी वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची माहिती यादी तसेच तेल कंपनी प्रदान करावयाच्या रकमेची शिफारस देयक वितरित सल्लागार तसेच उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सदर करावे. लाभार्थी द्विरुक्ती होणार नाही यांची खातरजमा करून देयक प्रदानार्थी वित्तीय सल्लागार तथे सचिव अन्नपुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालय सदर करण्यात यावे. तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्यासाठी जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनुयायीग्रस्त यांची राहील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडर वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सदर योजनेचे ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहर, क्षेत्रीय मुंबई ठाणे, सीधा वाटप क्षेत्र, अन्य जिल्हा
साठी जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई, ठाणे, सिद्धार्थ क्षेत्र खालीलपर्यंत समिती गठीत करण्यात येईल. उपरोक्त समित्या कार्यक्षम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्याचे राशन कार्डनुसार कुटुंब निरीक्षण, योजनेतील लाभार्थी द्विरिक्त होणार नाही याबाबत दक्षता घेणे, सर्व निकषाची पूर्तता करण्यासाठी लाभार्थी आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खात्यात क्रमांकासह निश्चित करणे. उपरोक्त समितीने निश्चित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची कुटुंबनिहित माहिती नियंत्रण सीधा वाटप व संचालक नगरी पुरवठा मुंबई कार्यक्षेत्रात कंपनी द्यावी. सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांनी प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्ष 3 गॅस सिलेंडर बाजारात दराने उपलब्ध करून द्यावेत. ज्या पात्र कुटुंबांनी मोफत द्यावयाच्या सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे त्या कुटुंबाची माहिती कंपन्यांनी दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेत द्यावी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यामध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरिक्ती होणार नाही यांची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्या द्यावे. नियंत्रण शिधापत्रिका तरी अशा प्रकारे हा GR आहे, पण GR सर्वस्व अनेक आणि त्यानंतर हा GR मध्ये जे लोक उज्ज्वला योजनेअंतर्गत त्यांना त्या गॅसचा फायदा झालेला अशाच लोकांना हा लाभ होणार आहे. आणि माझी लाडकी बहीण या योजनेला जो लाभार्थी असेल याच लाभार्थ्यांना या गॅसचाही फायदा आता लाडकी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच योजनेप्रमाणे हे एकत्रित होणार आहे. त्याच्यामुळं ही बातमी जे की शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य स्वरूपाचा आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद. काही अडचण असेल, काही समस्या असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.